वाव, खूप मस्त. म्हणजे काय सांगू शकता दोन शब्दात? मूर्ती घडण्यापासून ते आपण त्या मूर्तींना जाताना आपण त्यांना बघण्यापासूनचा प्रवास काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ऑब्व्हियसली आता बघ, ही आपली आर्ट आहे, म्हणजे जी बरोबर तुम्ही जे सगळं बघताना आपली कला आहे ना, ही आमची कला आहे. माझ्या आजोबांनी इन्व्हेंट केलेली, जी 1935 साली. आता बाकी आता हे बघ, माझा कारखाना बघशील आणि इतर कारखान्यामध्ये फरक काय आहे गणपती बाप्पांमध्ये? गणपती सगळ्या लंबूत आहे, म्हणजे सगळे तुला अशी हेल्दी भेटतील. मला विचारतं तुमचा बाप्पा स्लिम का? बघितलं ना राजाचे शरीर असते वगैरे कसं आहे. माझ्या आजोबांनी जी आर्ट फॉलो केली ना, ती स्टोरी प्रमाणे साथीचा चेहरा आणि मानवाचं शरीर मानवरूपी, ठीक आहे. ते जे कॉम्बिनेशन आहे तर ते आम्ही माझ्या आजोबांनी ती आर्ट फॉलो केली. राजा जेव्हा 35 साली बनवला गेला आजोबांच्या थ्रू पहिल्यांदा, तो 5 फुटाचा असायचा काय, म्हणजे आजोबांपासून काकांपर्यंत बऱ्यापैकी ते 5 फुटाचेच होते. मग ते वाढत वाढत 80च्या दशकामध्ये ते साधारण ह्या आत्ता जी हाईट आहे आमची 14 फुटाची, तिथपर्यंत ऑटोमॅटिक, म्हणजे असं काही ठरवून नाही. आणि त्यावेळेला कसं होतं की लालबागचा रगडा नवसाचा असल्यामुळे राजाला पूर्वी कसं होतं, एक लोकांपर्यंत चांगले संदेश जावेत म्हणून चलचित्र असायचे त्याच्या माध्यमातून. आणि चलचित्र हा प्रकार माझ्या आजोबांनी मुंबई महाराष्ट्रात इंट्रोड्यूस केला मोर दॅन 100 इयर्स. चलचित्र हा प्रकार आता तर सगळीकडे कॉमन झालं, नो डाऊट. पण चलचित्राच्या हालचालीच्या ज्या मूर्त्या आहेत, आमचं प्रदर्शन असायचं, कांबळी प्रदर्शन, तर ते आजोबांनी त्यावेळेला चालू केलेलं आहे. त्याच्याही आधीची. तर मग मंडळाने काय सांगितलं, आपण नुसती मूर्ती नको ठेवूया, आपण आजूबाजूला छान चलचित्र असू देत की जेणेकरून त्यातनं काही ना काहीतरी असे चांगले संदेश देता येईल. मग असं झालं की राजा नवसाचे असल्यामुळे त्यावेळेला काय एवढी प्रचंड गर्दी नसायची. पण हळूहळू कसं आलं, राजाचं जसं प्रस्थ वाढत गेलं, बाप्पा साईज मध्ये पण मोठा होत गेला, बाप्पा वाढत गेले, साईज वाढत गेली सगळी. आणि नंतर मग लोकांचे नवस पूर्ण होत गेले. तर लोकांनी मंडळाला रिक्वेस्ट केली की आता इथे चलचित्र असल्यामुळे आम्ही वर जाऊ शकत नाही आणि आम्हाला तिथे नवस फेडायचा, तर डोकं टेकायला काहीच चान्स नाहीये. तुम्ही शक्यतो असा काहीतरी मार्ग काढा जेणेकरून आम्हाला पाय पडता येईल, पायाला हात लावता येईल. त्या लोकांनी 80 नंतर मग एक साधारण 1980च्या नंतर चलचित्र हा प्रकार बंद केला आणि फक्त मूर्ती राजाच्या स्वरूपात बसवायला चालू केली. राजाची एक ऐट आहे ना बसण्याची वगैरे, त्या सिंहासनामध्ये सिंगल मूर्ती, हे बाजूला काहीच नाही. मग तसं करून मग तुम्ही जाऊन आता जे आपण वर जाऊन पाया पडतो दर्शन घ्यायला मिळतं, सगळं आता तिथपासून ते चालू झालं. सगळी ती प्रोसेस बरीच आहे, मेकिंग पासून ते विसर्जनापर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत, त्या राजापासूनच सुरुवात झालेल्या आहेत. हे सगळं मूर्तपूजन वगैरे हा जो काही सुरुवात आहे राजापासूनचीच आहे. राजाची तू ऐकलाशी, म्हणजे पाद्यपूजन सोहळा जे नाव ऐकलाशी, राजाचा पाद्यपूजन सोहळा होतो. ते खरं राजाचं गणेश मूर्त पूजन आहे. पाद्यपूजन हे आता एक नाव पडलं गेलं, कारण आता ही पूजा ही मातीची आहे. आणि हा जो एक सोहळा असतो ना, हा फक्त मूर्तिकार आणि मंडळ त्यांच्यामधलाच असतो. हे पूर्वी माझ्या कारखान्यातच असायचं. आणि जास्त करून कुठल्या मंडळांचा व्हायचं नाही, तेवढ्या पुरता. पण आपल्या राजाचं कसं होतं, नवसाची मूर्ती असल्यामुळे कारखान्यामध्ये पाट आणला जायचा, आपला एक मातीचा गोळा ठेवायचा त्याच्यावरती पाटावरती, आणि मातीची पूजा करून बाबा मंडळ सांगणार आम्ही तुम्हाला एक अनामत रक्कम, म्हणजे ऍडव्हान्स म्हणतो ना, तसं तुम्हाला, आणि तुम्ही मूर्त्या करून बाप्पाला बनवायला चालू करा. फक्त माती म्हणून एक आपलं मीडिया, म्हणजे आज मातीपासून कुठली गोष्ट घडते बाप्पा वगैरे, त्यामुळे माती. गणपती आमचा प्लास्टरचाच आहे 1935 पासून. तर मातीची पूजा झाल्यानंतर ती कुठेही जनरल कामामध्ये बाप्पाच्या वापरून टाकतो. पण आता असं झालं की ह्या काळात गेल्या 15-20 वर्षामध्ये राजाचं प्रस्थ वाढल्यामुळे मातीला एक आता मंडळ काय बोलायला लागलं की माती आता एकदम साधी वाटते. आपण त्याला काहीतरी, आम्ही म्हटलं चांगला काहीतरी आकार देऊया. राजाचा पायाचा जो आकार आहे ना, तो आम्ही सेम मातीच्या, म्हणजे त्या साच्यामध्ये दाबून तो तयार करतो. मग ते तुम्ही बघितलं असाल आज बरेच वर्ष पाद्यपूजन सोहळा जे गणेश मूर्त पूजन. बरं, ती माती जी आहे जी आकाराची, ती ज्या दिवशी आमचा पाद्यपूजन सोहळा असतो, गणेश मूर्त ज्या दिवशी होतो, त्यावेळेला लालबागच्या राजाच्या नावाने त्याच्या बाजूला एक सुपारी पण पूजली जाते मातीची, आणि त्याची पूजा केली जाते. अख्खा दिवस रात्री 1-2 पर्यंत ते सगळं लोकांचं पाय पडणं वगैरे सगळं झालं की दुसऱ्या दिवशी तेच जी माती आहे, मातीचं जे पाऊल, ते माझ्या कारखान्यात परत आम्ही आणतो, म्हणजे परत मंडळ पाठवून देतं. सुपारी असते ती मला 2 महिने, साधारण जूनच्या आसपास
ती पूजा होते. बरोबर. तर ती सुपारी मला सांभाळावी लागते कारण त्याच्यात जे सत्व आहे, कारण त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा म्हणजे एक पूजा होते बरोबर मुहूर्ताची. ते मला दोन्ही गोष्टी मला 2 महिने सांभाळायच्या असतात. सांभाळावं लागतं. आणि त्याच्यानंतर त्याचं महत्व म्हणजे हे कोणाला जास्त माहित नाहीये. आता सगळीकडे सोहळे होतात नो डाऊट, पण राजाच्या पूजनाचं एक वेगळं महत्व आहे की ती जी माती आहे ना पाऊल, ते आम्ही गणपतीच्या पेंटिंग पूर्वी, राजाचं जे पेंटिंग होतं त्याच्या पूर्वी आम्ही ती माती ब्रेक करतो. अच्छा. ब्रेक करून ते बाप्पाच्या प्रत्येक शरीरामध्ये म्हणजे हातापायाला सगळीकडे तुम्ही. आणि सुपारी जी असते बाप्पाच्या नावाने जी पुजलेली आहे ती आम्ही राजाच्या उजव्या पायात सोडतो. हे त्याच्या मागचं हे कारण आहे पूर्ण. आणि ते तुम्ही जे राजावरचं जे तेज म्हणता ना, त्याच्या मागे हे सगळं ही भावना आहे आणि म्हणतात ना एक ऊर्जा असते, ते सत्व असतं, ते सगळं त्याच्यामध्ये उतरतं. ह्या सगळ्या गोष्टी मला स्वतःला माझ्या फॅमिलीला कटाक्षाने पाहावे लागतात, तेवढं मी पाळतो. त्याशिवाय ते तुम्हाला जे म्हणतात ना जे रूप आहे सगळं त्याच्या मागचं हे सगळं रिझन हे सगळं आहे. वाव, खरंच मानलं. कारण की ह्याच्या मागची जी तुमची भावना आहे इतकी वर्ष, त्या भावनेला म्हणजे खरंच आपण बोलतो ना एवढ्या मूर्तीज आहेत त्या फक्त मातीच्या नाहीत, तर प्रत्येक मूर्ती मागे एक भावना आहे आणि ती आज तुमच्या निमित्ताने आम्हाला कळली. देव म्हटल्यानंतर पहिला आधी पावित्र्य आलं. पावित्र्य आलं आणि माझी फॅमिली पहिल्यापासून आमची म्हणजे म्हणतात ना देवाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण डेडिकेटेड आहे. आमचे गुरु साईबाबा आहेत, म्हणजे आमचे गुरु असं म्हणतात. तसं साईबाबांचं शिर्डीचा पण सेवा चालते. त्यांचे आशीर्वाद आणि माझी कुलदेवी भद्रकाली आहे जी रेवंडीमध्ये मालवणला, या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे काहीच शक्य नाही. आज जे आम्ही दिसतोय ते फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे. नाही, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. तुम्ही ही माहिती दिली, खरंच महत्वाची माहिती आणि खूप लोकांपर्यंत पण पोहोचली पाहिजे ही. थँक्यू. नक्की मी येईन, आपण भेटू लवकरच. ओके, थँक्यू सो मच. आणि मी एक छोटीशी गोष्ट आणली आहे, ती मला तुम्हाला द्यायची आहे. 2 मिनिटात मी ती घेऊन आली. हा, जे आपल्या गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे मोदक. तर तुमच्यापासून गोडाची सुरुवात करते आणि मी खूप लकी समजते मी आज इथे आले आणि ह्यांना सुद्धा भेटले. तर थँक्यू सो मच आणि बोला गणपती बाप्पा मोरया.